संपलं मतदान. आकडेवारी पाहिल्यानंतर निराश, हताश आणि काहीसा भावना बोथट झालेला, प्रतारणा झालेला, नाडला गेलेला मतदार राजा या आकडेवारीमध्ये काहीतरी सापडतोय की काय असं वाटतंय. जो एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावर नाराज झालेला दिसतोय. पुढारलेलं शहर आणि जिल्हा हा मतदानाच्या टक्केवारीमध्ये पिछाडीवर आणि मागासलेला, मानवी विकासाचा निर्देशांक कमी असलेला जिल्हा आघाडीवर आहे असं संपूर्ण राज्यभरातल्या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येत आहे. शहरी भागांच्या तुलनेमध्ये ग्रामीण मतदार जो आहे तो जास्त सजग दिसून आला. ग्रामीण भागात मतदान नेहमीप्रमाणे जास्त झालं. पैसा राजरोस वाटला गेला आणि अशा बातम्या सगळीकडे ऐकिवात होत्या, सगळीकडून दिवसभर चर्चेत होत्या. त्या मानानं कार्यवाहीची प्रक्रिया फारच बोटचेपी जाणवली. अटक किंवा कडक कार्यवाहीची भीती कुठेही जाणवलेली नाही असं ऐकिवात. बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करणारी काही दृश्य प्रसारमाध्यमांनी दाखवली. हे अतिशय धक्कादायक. एका बाजूला सामान्य कार्यकर्ते घरोघरी जाऊन अहोरात्र मेहनत करताना दिसले, घाम गाळताना दिसले, मतदान वाढावं याच्यासाठी राबताना दिसले. पण शिकलेल्या हाय प्रोफाईल लोकांचे मतदानाच्या दिवशीचे एन्जॉईंग हॉलिडेज असले निर्लज्ज स्टेटस खूप काही सांगून गेले. शिक्षणानं माणूस सुजाण होईल असं वाटलं होतं, पण ते अजूनही होऊ शकलेलं नाही. शिकलेले लोक घरात बसून राहणं हीच सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट आहे. जनजागृती होऊन सुद्धा लोक घराबाहेर पडत नाहीत. आपल्या हक्कांसाठी लढायचं विसरलेली ही जनता शिक्षेस पात्र आहे. असो, महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल आता मतपेटीत बंद होतोय. आता काही वेळातच निर्णय सुद्धा आपल्या हाती येईल आणि मग खऱ्या अर्थानं सुरू होईल आकड्यांचा खेळ. तो बिभत्स होऊ नये इतकीच आशा आता आपल्याला करता येईल. या आकडेवारी बरोबर आज आम्ही ते थांबतोय. धन्यवाद.